नमस्कार मैत्रिणींनो, शिवण क्लासमध्ये तुमचं सगळ्यांचं स्वागत आहे. हे बघा, आजपासून आपण नवीन ब्लाऊज कटिंग नवीन पद्धतीने सुरुवात करणार आहोत आणि सगळे मापाचे मी ब्लाऊज टाकणार आहे. त्याच्यामुळे चॅनलवर नवीन असेल तर सगळ्यांनी सबस्क्राईब करा. हे बघा, पूर्ण उंची आपल्याला प्रत्येक ब्लाऊजची वेगवेगळं माप असतं. तुम्ही तुमच्या ब्लाऊजचं माप घेऊ शकता. हे बघा, आपल्या पूर्ण ब्लाऊजची उंची हे बघा 12 आहे. पूर्ण ब्लाऊजची उंची. ब्लाऊजचे मापे कशी घ्यायचा त्याचा व्हिडिओ मी नीट अपलोड केलेला आहे, तो तुम्ही जाऊन बघू शकता नंतर. हे बघा 12 आहे, प्लस त्याच्यात आपल्याला 1.5 इंच मिळवायचं असतं. हे प्रत्येक ब्लाऊजसाठी सारखंच असतं. हे बघा 1.5 इंच मिळवायचं असतं आपल्याला. 12, 13 आणि 13.5 पूर्ण उंची होती आपली ब्लाऊजची. हे आपलं मेन माप आहे. त्याच्यानंतर कटोरीचा आपल्याला चौथा भाग घ्यायचा असतो. चौथा भाग घ्यायचा. चौथा भाग येत असतो 7 चोक 28. त्याच्यामुळं आपल्याला हे बघा 7 घेतलं. 7मध्ये प्लस आपल्याला 1.5 इंच करायचं असतं. हे बघा 1.5 इंच मिळवायचे असते त्याच्यात. आणि त्याच्यानंतर आपलं जे माप येईल ते आपल्याला इथे घ्यायचं असतं. 7, 8, 8.5 माप येत असतं. हे बघा, हे आपलं कटोरीचं टोटल माप आहे. हा आपण 28चा चौथा भाग घेतलेला आहे. त्याच्यानंतर शोल्डर 4.5 घेतलेला आहे मी. आणि 28चं माप असल्यामुळं शोल्डर कमीच येतं. 4.5मध्ये आपल्याला प्लस अर्धा इंच मिळवायचं असतं. टोटल आपलं 5 येत असतं. मुंडा उंची आपली आहे 30 घ्यायची आहे. पुढील गळा पण 6 आहे. मागील गळा 10 आहे. आणि बाही घेर यांचा 5 आहे. बाही लांबी 4 आहे. हे बघा, बाही लांबीमध्ये पण आपल्याला अस्तरची असेल तर 1 इंच अस्तरची असेल तर अर्धा इंच मिळवायची असते. अस्तरची नसेल तर आपल्याला इथं 1.5 इंच मिळवायची असते. आणि टोटल माप जे येईल ते आपल्याला घ्यायचं असतं 5.5. हे बघा, आता हा चार्ट मी समजावून सांगितलेला आहे तुम्हाला. त्याप्रमाणेच आपल्या ब्लाऊजची कटिंग करायची असते. तर आता मी तुम्हाला न्यूजपेपरवर ह्या मापाचं ब्लाऊज कटिंग करून दाखवते. हे बघा, 4 टक्सचं 28 कटोरीचं 28 साईजचं ब्लाऊज आहे. 4 टक्स ब्लाऊज आहे हे. आणि ह्या सिरीजचा आपला पहिला भाग आहे. आपण असे सगळे ब्लाऊज टाकणार आहेत, कटोरी, प्रिन्सेस आणि आपला 4 टक्स ब्लाऊज. तर आज आपण 4 टक्स ब्लाऊजच्या 28ची पेपर कटिंग करणार आहोत. मी तुम्हाला पेपर कटिंग करून दाखवते. हे बघा, असा टेप ठेवायचा आहे. हे सिंगल पेपर घेतलेला आहे मी. हा न्यूजपेपर आहे. हे बघा, आता पहिलं माप कोणतं टाकायचं. हे बघा, असं सरळ एका कडाला आपल्याला मेजर टेप धरायचा आहे. आपलं टोटल ब्लाऊजचं किती आहे 12 आहे. त्याच्यात 1 इंच मिळवलं आपलं 13 झालेलं आहे. हे बघा, हे 13 माप आपलं ब्लाऊजचं आहे. त्याच्यानंतर हा टेप असाच ठेवायचा आहे आणि मुंढा उंची टाकून घ्यायची आहे. हे बघा, मी एकदम सोप्या पद्धतीत तुम्हाला शिकवणार आहे ब्लाऊज. इथे आपण मुंडा उंची टाकणार आहे. आपली मुंडा उंची 5 आहे. हे झाल्यानंतर काय करायचं. हे बघा, आता आपलं किती कटोरीचं माप 7 आहे. ठीक आहे. त्याच्यानंतर आपल्याला 1.5 इंच घ्यायचं आहे एक्स्ट्रा. हे बघा, हे असं इथे टेप ठेवायचा आहे. इथं 1.5 इंचावर टिक करून घ्यायची आहे. तसंच पेपर आपलं टेप पुढे सरकवायचा. इथे पण तेवढंच माप घ्यायचं आहे. हे बघा, 7वर एक टिक करायची आहे इथे पण. त्याच्यानंतर 1.5 इंचावर एक टिक करायची आहे. आणि आता सगळ्यात वरती इथे कोणती करायची आहे तर आपलं शोल्डर करायचं आहे. शोल्डर किती आहे आपलं 4.5 होतं. अर्धा इंच एक्स्ट्रा घेतला आपण 5. हे बघा, म्हणजे इथे आपल्याला बरोबर 5वर एक लाईन मारायची आहे. आणि आता हे बघा, मी परत एकदा सांगते. हे पूर्ण आपलं माप घेतलेलं आहे 13. हे बघा 13. त्याच्यानंतर इकडे घेतलेलं आहे हे 8.5 घेतलेलं आहे. इथे पण 8.5 घेतलेलं आहे. इथं मुंढा उंची आहे एवढं लक्षात ठेवायचं. आणि सगळ्यात वरती असतं ते शोल्डर आहे. तर आता आपण असं बॉक्स बनवून घेणार आहे. हे बघा, मी ब्लॉक्स बनवून घेतलेला आहे. ही एक लाईन मारलेली आहे. ही एक, ही मुंड्याची आणि ही शोल्डरची. हे बघा, त्याच्यानंतर आता काय करायचं आहे. हे असं पेपर सरकवायचा आहे. इथे गळारुंदी टाकून घ्यायची आहे. इथे आपल्याला गळारुंदी 2.25 इंच घेणार आहोत. हे बघा, गळारुंदी 2.25 घेतलेली आहे. आणि इकडे माप आपल्याला गळ्याचं किती पाहिजे ते तुम्ही घेऊ शकता. तर माझं किती आहे 10 आहे, तर मी 10च घेणार आहे. हे बघा इथे. हे बघा, हे झालं आपलं गळ्याचं. त्याच्यानंतर इथे पण जितकं वरती घेतलं आहे तितकेच माप इथे खाली पण टाकायचं आहे 2.25. आणि हा एक चौकोन बनवून घ्यायचा आहे.
आता इथे चौकोन बनवा, गोल बनवा, तुम्हाला आवडेल तो गळा आपण इथे बनवू शकतो. हे बघा इथे किती घेतलेलं आहे आपण 2.25 इंच घेतलेलं आहे. ते 2.25 इंच घेतलेलं आहे. हे बघा त्याच्यानंतर इथं काय करायचं आहे, इथे अर्धा इंच आपल्याला हे करायचं असतं हे बघा शोल्डर उतरत असतं सगळ्यांचं, उतरू नये म्हणून आपण हे बघा इथे आधीच आपण पाव इंचाची हे लाईन तिरकी मारून घेतलेली आहे. पाव इंचाची आहे, इथं पाव लिहून ठेवा. ठीक आहे. त्याच्यानंतर हे बघा हा झाला मागील भाग पूर्ण झालेला आहे. मागील भागाचा टक्स पण हे बघा इथे 4 घ्यायचा. इथे 4 घेतल्यानंतर वरती पण आपल्याला किती घ्यायचं ते आपण बघायचं. हे बघा 3.5 घ्यायचा वरती आणि साईडने आपल्याला अर्धा इंच घ्यायचा असतो. हे बघा हा झाला मागील टक्स, हा झाला मागील भाग आणि इथे आपल्याला गोलाकार द्यायचा असतो मुंड्यामध्ये. हे बघा काय करायचं, तो आकार देताना बरोबर इथेच गोलाकार आला पाहिजे. हे बघा अर्ध्यातनं असं व्यवस्थित असं गोल नेऊन हे बघा इथे याच्यावर बरोबर आला पाहिजे, इथे एकत्र झाला पाहिजे. हे बघा हा झालेला आहे आपला पूर्ण मागील भाग तयार झालेला आहे. त्याचप्रमाणे आपण लगेच समोरच पुढील भाग टाकून घेणार आहोत. हे बघा लगेच काय करायचं, हे आपण इथे किती घेतलं होतं 8.5, तर इकडे काय करायचं आहे आपल्याला, हे बघा इथे पण लगेच 8.5 घ्यायचं आहे. हे बघा इथे घेतल्यानंतर इथे खाली एक लाईन करायची आहे आपल्याला. हे बघा हा पुढील भाग बनवत आहे. 4 टक्स ब्लाऊज आहे आणि खूप सोपा आहे ब्लाऊज. मी तुम्हाला खूप सोप्या पद्धतीत सांगणार आहे. हे बघा ही एक लाईन मारून घेतली, त्याच्यानंतर ही पूर्ण इथून तिथून लाईन मारून घ्यायची आहे वरती आपल्याला. हे बघा हे बघा त्याच्यानंतर ही पूर्ण लाईन मारून झाल्यानंतर हा पुढील भाग बनवत आहे. तर हे बघा आता इथे एक लाईन मारून घ्यायची आहे. हे बघा ही पूर्ण लाईन इथे एक मारून घ्यायची आहे आपल्याला. हा पुढील भाग बनवत आहोत आपण. त्याच्यानंतर शोल्डर आपल्याला 5 इथे टाकून घ्यायचा आहे वरती. हे बघा 5 टाकल्यानंतर परत इथे एक लाईन मारून घ्यायची आहे आणि आता इथे 1 इंचाचा आपल्याला गोलाकार द्यायचा असतो. इथे 1.5 इंच किंवा 1.25 इंचाचा गोलाकार असतो. हे बघा इथे बरोबर असं गोलाकार देऊन घ्या तुम्ही पण. हे बघा गोलाकार असं देऊन हे बघा इथे पाव इंच आपल्याला असं गोल हे बघा असं करायचं आहे. त्याच्यानंतर इथे गळारुंदी टाकायची आहे 2.25 आपल्याला. जेवढी गळारुंदी आपण मागच्या भागासाठी घेतली होती तेवढीच इथे घ्यायची आहे 2.25. आणि आपला पुढील भाग पुढील गळा 6 आहे, तर हे बघा इथे 6 टाकून घ्यायचं आहे. इथे असं माप टाकायचं आहे. त्याच्यानंतर हा चौकोन बनवून घ्यायचा आहे आणि याला आकार द्यायचा आहे. पुढील गळ्यासाठी तुम्ही चौकोन देऊ शकता किंवा गोल कुठला पण देऊ शकता. हे बघा असं व्यवस्थित गोलाकार देऊन घ्यायचा आहे. त्याच्यानंतर इथे पण पाव इंचाचा आपण हे बघा असं तिरकस हे लाईन मारून घेणार आहोत इथं. हे बघा हा गळा शोल्डर उतरू नये त्याच्यासाठी आहे. त्याच्यानंतर हे बघा आता हे झालं पुढील भाग झाला. तर पुढील भागासाठी आपल्याला 1 इंच वाढवायचं असतो. हे बघा कुठं वाढवतं 1 इंच ते नीट बघा. हे बघा इथे हा पुढचा भाग आहे, हा मागील भाग आहे, हा मागील भाग, हा पुढील भाग आहे. इथं लिहून ठेवते बघा पुढील भागासाठी आपल्याला 1 इंच हे बघा इथे एकदा वाढवायचं असतं 1 इंच. हे बघा इकडनं पण 1 इंच वाढवून घ्यायचं आहे आणि परत आपल्याला पुढे पण 1 इंच इथे वाढवायचं आहे. हे बघा इकडनं हे बघा इथे पण 1 इंच वाढवून घ्यायचं आहे. ही लाईन मारून घ्यायची आहे आपल्याला. हे बघा 4 टक्स ब्लाऊजची पेपर कटिंग करत आहोत आपण. हे बघा इथे 1 इंच असं वाढवून घ्यायचं आहे. त्याच्यानंतर हा चौकोन पूर्ण करून घ्यायचा आहे आपल्याला. हे बघा हा झाल्यानंतर आता काय करायचं आहे आपल्याला, योगपट्टी काढायची आहे इथे. हे बघा योगपट्टीसाठी इकडनं 2.5 इंच घ्यायचं आहे. हे बघा इथे 2.5 इंच घ्यायचं आहे आणि इकडनं 3.5 घ्यायचं आहे. 3.5 किंवा 3.25 घेतलं तरी पण चालतं. हे बघा त्याच्यानंतर मग असा गोलाकार द्यायचा आहे व्यवस्थित. हे बघा इथं थोडा गोल आला पाहिजे, इकडे बरोबर याच्यात असं जॉईंट झाला पाहिजे. हे बघा असं व्यवस्थित देऊन घ्यायचं आहे. हे बघा इथं लिहून ठेवते मी 3.25 घेतलेला आहे. इथे 2.5 घेतलेला आहे.
हा झाला योग पट्टी झाली आपली ही. त्याच्यानंतर आता हे बघा, हा आपला पुढील भाग बनवत आहोत आपण. हे बघा, आता याचे टक्स सांगते मी. हे बघा, इकडनं इथे ठेवायचा आहे, इथे 4 इंचाचा टक्स घ्यायचा आहे आपला. पहिला टक्स हा वरती 2.5 इंचाचा घ्यायचा आहे. हे बघा, 2.5 इंचाचा इथे घ्यायचा आहे आणि इकडनं साईडने आपण अर्धा इंच घेणार आहोत. हा झाला. हे बघा, इकडनं 4 घेतलेला आहे. हे बघा, लाईन मारून तुम्हाला सांगते मी, 4 वरती 2.5चा घेतलेला आहे. आता हा पहिला टक्स झाला आपला. त्याच्यानंतर दुसरा टक्स, हे बघा, याचा मध्य घ्यायचा असतो आपल्याला. तर तो मध्य, हे बघा, एकदम सिंपल पद्धतीने, हे बघा, टेप इथे मोडपायचा आणि याचा मध्य घेऊन घ्यायचा. आणि हा पण आपण इकडनं 2.5 इंच घेणार आहोत. इकडं सरळ घ्यायचा आहे 2.5. हे बघा, इथे 2.5 घ्यायचा आणि साईडने आपण पाव इंच इथे टक्स मारणार आहोत. ठीक आहे, हा झाला दुसरा टक्स. हे बघा, याचा मध्य घेतलेला आहे, इथं लिहून ठेवायचा मध्य. ह्या दोघांचा आपण मध्य घेतलेला आहे. ठीक आहे. त्याच्यानंतर आता तिसरा टक्स आपला इकडे येतो. हे बघा, हा 2 इंच इथे घ्यायचा आहे. त्याच्यानंतर इकडं आपण 4.5 घेणार आहोत. आता तुम्ही म्हणाली ते 4.5च का घेतलं, कसं घेतलं, तर ते कटोरीचा आपल्याला 12वा भाग घ्यायचा असतो. काही ठिकाणी इथे 12वा भाग घ्यायचा असतो. शोल्डरसाठी आपल्याला हे 2.25ची गळारुंदी काढण्यासाठी आपल्याला 8वा भाग घ्यायचा असतो. तर ते तुमच्या लक्षात नाही राहणार म्हणून मी तुम्हाला डायरेक्ट सांगत आहे. हे बघा, इथे 4.5 घ्यायचं आहे आपल्याला आणि इकडनं पाव इंच असं आपल्याला तिरकस घ्यायचं आहे. हे बघा, हे असा तिरका घ्यायचा आहे. आता इकडनं पण वरतून एक किती घ्यायचा असतो, वरतून आपल्याला, हे बघा, 3चा घेणार आहे मी. हे बघा, इथे हा 3 घेतलेला आहे. त्याच्यानंतर इकडनं पाव इंच घ्यायचा असतो, इकडनं पाव इंच घ्यायचा असतो. हे बघा, हा झाला आपला 4 टक्स ब्लाऊज. हा 3 इंचाचा आहे, हा 4.5, हा 2.5चा, हा पण 2.5चा आहे. हे बघा, गळ्याचा आपला किती घेतला आहे आपण, 6 घेतलेला आहे पुढील गळा. शोल्डर, त्याच्यानंतर आपलं पूर्ण शोल्डर किती होतं आपलं, 5 होतं. आणि त्याच्यात गळारुंदी किती घेतलेली आहे आपण, 2.25 घेतलेली आहे. हे बघा, 2.25. इकडनं हे आपण अर्धा इंच घेतलेला आहे, समजा अर्धा किंवा पाव इंच घेतले तरी चालतं. त्याच्यानंतर हे बघा, इथे पण हा आपण 1.5चा किंवा 1.15चा गोलाकार दिलेला आहे. इथे 1चा गोलाकार दिलेला आहे. इथं पण पाव इंच आपण असा गोलाकार देऊन घेतलेला आहे. हे बघा, आपलं हे पूर्ण आपलं पुढील भाग मागील भाग कट करून झालेला आहे 4 टक्स ब्लाऊजचा. तर तो कटिंग कसा करायचा आता ते मी तुम्हाला सांगते पटकन. हे बघा, काय करायचं आहे, त्याच्या आधी इकडून आपल्याला हा मागील भागासाठी आपण अर्धा इंच तिरकस लाईन मारून घेणार आहोत इथे. हे बघा, आणि त्याच्यानंतर आपण आता कट करून घेणार आहोत. गळा तुम्हाला पाहिजे तर तुम्ही पहिलेच कट करू शकता किंवा नंतर कट केला तरी पण चालतो. हे असं आपण कट करून घ्यायचं आहे. हा झाला मागील भाग. त्याच्यानंतर आपण हे बघा, ही योगपट्टी आहे आपली. मी दुसरे पण व्हिडिओ टाकलेले आहे, ते पण जाऊन बघा तुम्ही. आणि ब्लाऊजचं मापे कशी घ्यायची याचा संपूर्ण मी व्हिडिओ डिटेलमध्ये टाकलेला आहे, तो पण बघून घ्या. तुम्हाला जर काही शंका वाटत असेल तर, तुम्हाला मापं घ्यायची माहीत नसेल तर तो व्हिडिओ बघा आणि मापं कशी घ्यायचे ते तुम्हाला लवकर समजून जाईल. आणि कमेंट करा तुम्हाला व्हिडिओ कसा वाटला. हे बघा, त्याच्यानंतर हे कट करून घ्यायचं आहे आपल्याला. आणि त्याच्यानंतर आता गळा कट करायचा. हे बघा, हे 28च्या मापाचं ब्लाऊज आहे, त्याच्यामुळे खूप छोटं मेजरमेंट असतं या ब्लाऊजचं. हे बघा, हा पुढील भाग झालेला आहे. ही योगपट्टी आहे आपली. त्याच्यानंतर हा मागील भाग आहे. तर मागील भागाचा तुम्हाला पाहिजे तो तुम्ही आकार देऊन कट करून घेऊ शकता. हे बघा, मी चौकोन कट केलेला आहे. हा कट करून घ्यायचा आणि त्याच्यानंतर परत इकडे पाव इंच आपल्याला कट करायचा असतो. हे बघा, आता मी तुम्हाला बाही सांगते पटकन.
व्हिडिओ हे बघा, आता आपण साधी बाई बनवणार आहे, त्याच्यासाठी 1.5 इंचाच्या आधीच आपण लाईन मारून घ्यायची आहे, कारण आपल्याला हातशिलाईसाठी जागा लागत असते. हे बघा, हातशिलाई आणि शिलाईसाठी आपण सोडलेली आहे ही 1.5 इंचाची. त्याच्यानंतर आपले बाईचं माप किती होतं इथे बघून घ्यायचं, 4. हे बघा, ही ती 4 वर एक टिक करायची आहे. आणि हा चौकोन किती घ्यायचा, तर जो आपल्या कटोरीचा मेन भाग आहे ना तेवढाच घ्यायचा आहे. म्हणजे किती, हे बघा 7 घेणार आहे मी. हे बघा, इथे आपण 7 वर एक टिक करून घ्यायची आहे. आपलं जेवढं कटोरीचा चौथा भाग असतो तेवढाच आपण चौकोन बनवून घ्यायचा, म्हणजे आपली बाही कमी येत नाही. त्याच्यानंतर इथे 1.25 वर एक लाईन मारून घ्यायची आहे. हे बघा, आणि खाली आपण इकडनं आता 4 आहे, 4च्या निम्मं घेऊया आपण 2. हे बघा, आणि एक तिरकी लाईन मारायची. इथे तिरकी लाईन मारून घेतलेली आहे आपण. त्याच्यानंतर हे बघा, इथं अर्धा इंच एक लाईन वरती जाऊन द्यायची, एक लाईन खालून मारायची आहे गोलाकार. हे बघा, आणि एक दुसरी अशी वरतून जाऊन द्यायची. ही झाली आपली बाही. बाहीची फिटिंग किती होती आपली, 5.5, आणि 1 इंच शिवण्यासाठी आपण 6.5. हे बघा, आणि थोडीशी अशी तिरकस लाईन मारून घ्यायची आहे इथे. हे बघा, आपली बाही पण झालेली आहे. बाहीचा पूर्ण डिटेलमध्ये व्हिडिओ पाहिजे असेल तर मी पहिलेच अपलोड केलेला आहे, तुम्ही जाऊन बघू शकता. आणि इथपर्यंत संपूर्ण व्हिडिओ बघितल्याबद्दल सगळ्यांना थँक्यू. हे बघा, त्याच्यानंतर मध्य कट करून घ्यायचा असं थोडासा, आणि परत आपण जी ही लाईन मारलेली आहे ही परत कट करून घ्यायची आहे. हे बघा, हा पुढे जॉईंट झाला पाहिजे एवढं लक्षात ठेवायचं शिवताना. हा पुढील भाग आहे, तिथे परत एक अशी आपण हे करून घ्यायची, काहीतरी आपल्याला समजेल असं टिक करून घ्यायची. हा पुढील भाग आहे, हा मागील भाग आहे. सगळ्यांनी व्हिडिओ बघितल्याबद्दल थँक्यू, आणि गुढीपाडव्याच्या खूप खूप शुभेच्छा.